गुरुसारखा पाठीराखा या जगात कोणीच नाही आणि गुरु जेव्हा आपल्या पाठीशी असतात तेव्हा नक्कीच अशक्य गोष्टी या शक्य होतात. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे. तर आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे स्वामींच्या मठात का जावे किंवा स्वामींनी ही मठ स्थापना केली किंवा हे अनेक जागोजागी मठ स्थापन केले त्यामागे नक्की त्यांचा काय उद्देश होता, ही अगदी थोडक्यात माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरुवंदनी प्रदीप्त त्यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती लिहिलेली ग्रंथ, चरित्र तसेच अनेक घटना आजपर्यंत नमूद केल्या गेल्या आहेत आणि त्या अनेक अद्भुत घटनांमधून आपल्याला हे बघायला मिळतं की स्वामी महाराजांनी त्यांच्या अनेक शिष्यांकडून किंवा जे त्यांचे भक्त होते त्या भक्तांकडून कसं कार्य करून घेतलं आणि अनेक मठांची स्थापना करून घेतली. तर नक्की यामागे त्यांचा उद्देश काय होता? दत्त संप्रदायाची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी स्वामी महाराजांनी मी कोणाचा गुरु नाही आणि कोणी माझा शिष्य नाही असं म्हणता म्हणता लाखो करोडो शिष्य तयार केले आणि तेच कार्य आजही स्वामींचे कार्य आजही कलियुगात देखील सुरू आहे. मठ स्थापन करण्यामागील स्वामींचा हा उद्देश होता की मठामध्ये वेदचर्चा व्हावी, त्याच्यासोबत सांसारिक मनुष्यामध्ये दया उत्पन्न व्हावी, गुरुसेवा वाढावी किंवा गुरुसेवा करण्याची गोडी लागावी, अध्यात्माचा गंध यावा, त्याच्यासोबत भजन कीर्तन यांसारखी आध्यात्मिक ज्या काही साधने आहेत ही आध्यात्मिक यामध्ये प्रगती व्हावी आणि प्रपंच करून परमार्थ करता यावा आणि अर्थातच गुरुसेवा गुरुपरंपरा ही कायम राहावी, स्वामी कार्य हे अखंडित चालत राहावे. तर त्यासाठी स्वामींना ज्यांच्याकडून कार्य करून घ्यायचे आहे त्यांच्याकडून स्वामी महाराज करून घ्यायचेच आणि आजही ते करून घेतात. तर मठामध्ये कोणी आला तर तो उपाशी जाऊ नये, त्याला प्रत्येकाला भाजी भाकरी का होईना मिळावी, त्याचसोबत मठामध्ये झाडे फुले फळे हे देखील लावली जावीत, असे काही उद्देश होते ज्यासाठी स्वामी महाराजांनी मठ स्थापन केले होते. आणि आजही स्वामी महाराज त्यांना जे इच्छित पात्र भेटतात त्यांच्याकडून हे कार्य करून घेतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या उद्धारासाठी आपल्या कल्याणासाठी स्वामी महाराजांनी धर्तीवरती अवतार घेतला आणि हे अवतार कार्य पुढे चालण्यासाठी आपल्याकडूनच हे कार्य करून घेऊन म्हणजे त्यांना जे योग्य पात्र वाटतात त्यांच्याकडून हे कार्य पूर्ण करून घेऊन तर आपल्याच पुण्याईच्या बँक बॅलन्समध्ये ही पुण्याई जमा करत आहेत. तर आपण जेव्हा स्वामी सेवा करतो तेव्हा आपण घरामध्ये स्वामी सेवा करत असतो आणि स्वामी सेवेसोबतच आपण भूतदया त्याचसोबत चांगले कर्म देखील करत असतो. परंतु आपल्या मनामध्ये असा विचार नक्कीच येत असेल की आपण मठामध्ये जाण्याची काय गरज आहे. जर आपण एवढे सत्कर्म करतोय, एवढ्या चांगल्या गोष्टी करतोय तर आपण मठामध्ये जाण्याची काय गरज आहे. तर बराच वेळा काय होतं, आपल्यामध्ये अनेक निगेटिव्ह विचार येतात म्हणजे नकारात्मक विचार येतात आणि या विचारांना आळ घालण्यासाठी आपल्याला अतिशय सुंदर आणि पवित्र जागा असते ते मठ, मंदिर किंवा केंद्र जिथे भगवंताचा वास असतो. अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला निश्चितच चांगलं वाटतं, मन प्रसन्न होतं. कारण इथे जी सकारात्मक लहरी असतात, जी कंपनी असतात ती खूप मोठ्या प्रमाणावर असतात आणि अर्थात तिथे भगवंताचा वास असतो. तर जेव्हा आपण स्वामींच्या मंदिरात जातो, स्वामींच्या मठात जातो त्यावेळेस देखील स्वामी महाराज प्रत्यक्ष तिथे असतात. स्वामी महाराजांचा प्रत्यक्ष फेरा तिथे असतो आणि जेव्हा आपण स्वामी महाराजांच्या आरतीला किंवा दर्शनाला मठात जातो त्यावेळी स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. जो प्रसाद आपण ग्रहण करतो त्यामध्ये देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद असतो आणि या सकारात्मक कंपनांमुळे आणि सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते. त्याचसोबत आपल्यासोबत ज्या काही वाईट शक्ती असतील त्या देखील दूर होतात आणि चांगल्या शक्तींचा प्रभाव आपल्यावरती व्हायला सुरुवात होते आणि मग आपल्या जीवनामध्ये देखील सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होते. तर आणि तुम्ही देखील हा अनुभव नक्कीच घेतला असेल. जेव्हा आपण मठात जातो, स्वामींचं दर्शन घेतो तेव्हा आपल्याला खरोखरच स्वामी आपल्यासोबत आहे, आपण साक्षात स्वामींच्या पुढे उभे आहे अशी आपल्याला जाणीव होते. तर ज्याप्रमाणे आपण स्वामींच्या भेटीसाठी आतुरलेले असतो त्याचप्रमाणे स्वामी देखील आपल्या भक्तांच्या भेटीसाठी आतुरलेले असतात. तर त्यासाठी आपण मठात नेहमीच जायचं असतं.
मठामध्ये विविध कार्यक्रम देखील संपन्न होत असतात. त्याचसोबत आरती होते आणि अशा सर्व गोष्टींचा आपल्याला लाभ घेता यावा यासाठी आपण मठात नेहमी जाण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. गुरूंच्या समोर जातो आणि गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आपल्या अनेक शंकांचं निरसन होत असतं आणि जेव्हा आपल्या शंकांचं निरसन होतं तेव्हा नक्कीच आपले प्रश्न हे सुटायला मदत होत असते आणि आपल्याला अध्यात्माची उकल होत असते. म्हणून आपल्याला मठामध्ये नियमित येण्यासाठी सांगितलं जातं. जसं की एखादी बॅटरी डिस्चार्ज झालेली असते आणि तिला आपण जेव्हा चार्जिंग करतो तेव्हा ती पुन्हा जोमाने चालायला लागते. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं देखील तसंच आहे. मनामध्ये अनेक निगेटिव्ह विचार असतात, वाईट विचार येतात आणि या विचारांपासून, या नकारात्मकतेपासून आपल्याला सुटका मिळण्यासाठी आपण जिथे सकारात्मक विचारांचा खूप मोठा साठा आहे, अगदी समुद्रच अथांग सागर आहे, अशा ठिकाणी म्हणजे आपण स्वामींच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजेच मठात जातो. मठात केलेल्या सेवेमुळे स्वामी महाराज आपले जन्मोजन्मीचे जे प्रारब्ध असतात ते धुवून काढत असतात, पुसून टाकत असतात आणि म्हणूनच आपल्याला अनेक वेळा असं जाणवतं की आपल्यामध्ये खूप सारे बदल झाले आहे किंवा मठातून आपण जेव्हा घरी येतो तेव्हा आपल्याला बरेचसे बदल आपल्या जीवनामध्ये बघायला मिळतात. तर हीच कारणे आहेत जी मठामध्ये ज्यामुळे आपल्याला नियमितपणे मठात स्वामींच्या दर्शनासाठी जायला हवं किंवा एखाद्या केंद्रात म्हणा, मंदिरात म्हणा आपण जायला हवं. अगदी सोप्यात सोपं सांगायचं झालं तर जेव्हा आपण आजारी होतो, तर आजार आपला अगदी छोटा असला तर आपण एखादी गोळी घेतो, एखादं औषध घेतो आणि त्याच्या मदतीने आपण बरं होण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जर आजार मोठा असला आणि अशा वेळेला आपण दवाखान्यात डॉक्टरकडे जातो. त्याचप्रमाणे आपल्या समस्या या खूप मोठ्या असतील आणि ते आपण घरात सेवेने सुटत नसतील तर अशा वेळेला आपण मठात जेव्हा जातो तिथे आरतीचा लाभ घेतो, अनेक सेवांचा लाभ घेतो, त्यावेळेस आपल्याला आपल्या समस्या सुटण्यास मदत होते. तर हीच कारणे आहे ज्यामुळे आपल्याला मठात दर्शनासाठी येण्यास सांगितलं जातं, आरतीचा लाभ घेण्यास सांगितलं जातं. आपल्याला एवढा सुंदर स्वामी मार्ग आपल्या जीवनाचं सार्थक सोनं करण्यासाठी मिळालं आहे. तर त्यासाठी आपण प्रत्येक सेवांचा लाभ घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये चांगले बदल करून घेतले पाहिजे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती, ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा आपण भेटूयाच. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते. सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.